नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। आज 22/10/2025 आज लेंडी पूजनाचा कार्यक्रम आहे मित्रो। आपण तळावर आहो। काल लक्ष्मीपूजनचं इथं मुक्कामी होतो आपण तळावर आहो। पहा लेंडी पूजनाची किती लगबग आहे। बग्गा नंबर 13ला आहो आपण। पुण्याजवळ शेलू गाव आहे। शेलू गावाला रात्री व्हिडिओ काढला मित्रांनो मी, पण कसं लाईट एवढा नसल्यामुळे एवढं काही आलं नाही, पण तरी तुम्ही पाहून घ्या, मी टाकेल व्हिडिओ। तुम्हाला सगळं दाखवतो मी। हे बघा मामांचा ताफा गाड्याचा, हे बघा सजवल्या गाड्या सगळ्या, पूर्ण ताफा आहे। हां मित्र हो, आपण आलो आता पालखीजवळ। मामा बाबा तुम्हाला पालखीचं दर्शन करवतो। जाता येईल का आपल्याला, बघू आपण। तुम्हाला मामाचं दर्शन घडवतो सकाळचं, बघ्याचं। बघा मित्रांनो, घ्या मामाचं दर्शन। बोला बोला बाळू मामाच्या नावानं, चांग भलं, जय बाळू मामा। हे आपलं बग्गा नंबर 13ची पालखी आहे। सकाळचं सुंदर असं वातावरण आहे। पालखीच्या आजूबाजूला बघू शकता तुम्ही। हे बघा इथे मेंढ्या आहे, मेंढ्या पण दाखवतो मी मामाच्या। आज लेंडी पूजनाचा कार्यक्रम आहे, मग त्याच्यामुळे खूप लगबग आहे तळावर। हे बघा इकडे, हे बघा इकडे गाड्या वगैरे आहे छान। बरं आपण प्रदक्षिणा मारू पालखीला। माझ्यासोबत तुमची पण प्रदक्षिणा होईल। पालखी अशी आहे, मस्त छान आहे। हे बघा मामाचा भव्य दिव्य फोटो असा मस्त मामा बसून आहे। बघा पालखीच्या मागं लावलेला आहे। आता नवीन पालखी आली मित्र हो। ही जुनी पालखी बग्गा नंबर 13 नवीन खुलला ना, आता बग्गा नंबर 13ला दिली आहे आपलं, सॉरी 19ला दिली आहे पालखी 13 नंबरची। बघून घ्या। आता आपण जाऊ मेंढीकडे, मेंढी माऊलीकडे। हे बघा इथे लेंडी पूजनाचा कार्यक्रम आहे, आणि हे लेंडी पूजनाचा कार्यक्रमाची ही गडबड चालू आहे। इथे आतमध्ये लेंडी पूजनाचा कार्यक्रम होता, आणि हे आणलेलं आहे इथे केळीचे खांबा वगैरे। आमचे अण्णा। चला आता आपण मेंढी माऊलीकडे जाऊ। सकाळी खूप सुंदर वाटते तळावर मित्रांनो, बघा। आणि पुण्याच्या अगदी बाजूला आहे, शेलू गाव आहे। हे लेंडी पूजनासाठी लेंड्या चालल्या। हे बघा सकाळी टोपले भरू हे बघा, लेंडी पूजनासाठी मेंढीच्या लेंड्या
इथं लेंडी पूजन करतात. छान आहे. चला आपण मेंढी माऊलीचं दर्शन घेऊ आणि मग आपला व्लॉग संपवू. आज उशीर झाला मला. हो हो मी येतो ना. घ्या मित्र, मेंढी माऊलीचं दर्शन घेऊन घ्या. मामाच्या मेंढी माऊलीचं. जय मेंढी माऊली आई तुझा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग बोला बाळू मामा. चला आता प्रदक्षिणा मारू आपण. तुमच्यासोबत माझी पण प्रदक्षिणा होते. बाई ते मेंढ्या सजवून राहिले. हे बघा मेंढ्या सजवते. सगळेजण आपल्या आपल्या गटप्रमुख जे आहे मेंढी याचा ते आपल्या याने सजवते पूर्ण मेंढ्या. बघू शकता. बघू शकता मित्र हो. बघा घ्या दर्शन मेंढी माऊलीचं. जय मेंढी माऊली. बघा रात्रीचा व्हिडिओ काढला होता मित्रांनो मी, पण त्याच्यामध्ये उजेड प्रकाश नसल्यामुळे एवढं काही निघालं नाही. म्हणून सकाळी मी हा तुमच्यासाठी आवर्जून एक व्लॉग काढला आहे. इकडे सगळ्या बकऱ्या आहे मित्रांनो. ह्या सगळ्या बकऱ्या मामाच्या अलग आहे. हां आणि इकडे मेंढ्या आहे सगळ्या. काल पण प्रदक्षिणा झाली माझी. आणि याला बिना चप्पलनं प्रदक्षिणा मारण्याचं महत्त्व फार आहे मेंढी माऊलीला. बघा इकडे छान निसर्गरम्य वातावरणामध्ये तळ आहे मित्रांनो. छान आहे. हे बघा मेंढी माऊली. हे बघा असं आहे. इकडून असं दिसते आहे ना. सगळेजण पण शिंगाला कलर वगैरे लावला मेंढीच्या. तेव्हा ते मेंढा किती छान सजवला. मस्त. फटाके अजूनही फुटून राहिले तळावर. तेव्हा मित्रांनो सजवलेल्या मेंढ्या दाखवतो मी तुम्हाला. सजवलेल्या तेव्हा किती छान सजवल्या बघा. तेव्हा हे बघा किती छान सजवली. बघू शकता तुम्ही. ही लेंडी पूजनाला सजवतात आणि मामाला प्रदक्षिणा मारतात. छान. छान छान. नवरीचं दिले नवरदेवाचं दिले. हे बघा मित्रांनो. हे बघा किती छान सजवला. मामा पाच नंबर. हा हे बघा बग्गा नंबर 13चा
5 नंबर खान छान सजवलंय बा बघा. 4 नंबर कार्ड प्रेमी. हा छान छान छान. 5 नंबर 5 तो कपडे नाही घातले. इडकी काय घालायचे कपडे? जाऊ दे रशी दे ना. रशी तिथे श्रीकांत कोंडोलीकर माहित का? विलॉग कोंडोलीकर विलॉग. बघू शकता छान लगबग. याच्यामध्ये एकच हे वाटतं मित्रांनो, रात्री साज दिला मेंढीचा घोड्याचा, रात्री उशिरा दिला. आणि पहा रात्री पण त्यांनी सजवला आणि काही आता सजवून राहिलं. हे बघा आमच्या का फिरावं इकडे किती सुंदर, अजून सुंदर आणि ते सामान टाका मागलं त्यांना. किती सुंदर सजवली मेंढी बघा. मेंढी नाही आपलं हे हा बालिंग हा बालिंग त्यांना सांगा हा. मामा हे ना का हे आणि लावायचे सामान फुगे हे अजून हे अजून साहित्य आहे. फुगे ओके फुगे हो 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 हे रिबिन हे हो. ओके. आणि हे सगळं हे साहित्य कोणतं हे आहे? कोणाचं लावायचं आहे? आहे. दुसऱ्याला छान सजवलं. दुसऱ्याला आहे दुसऱ्याला ना आतल्या गुलाबी काय का ना त्याला फुगे बिगे नाही बांधायचे ना. मस्त सजवलं. प्रत्येक जण चढाओढीने सजवतात आपापल्या मेंढ्या. आणि याला इथे नंबर राहते, पहिला नंबर दुसरा नंबर, आणि त्याप्रमाणे सगळेजण चढाओढीने मस्त सजवतात मेंढ्या. आणि छान मामाच्या पालखीच्या भोवताल मेंढी पूजन होती. इथे तुम्हाला दाखवलं मी, जिथे लेंडी पूजन होते ना तिथे मेंढी पूजन पण होते. त्याच्यानंतर पोळा फुटल्यासारखं पूर्ण मेंढ्या मामाच्या भोवताल फिरतात पालखी भोवती. इतक्या लगबगीनं फिरतात खूप. बघा मित्रांनो, घेतलं मेंढीचं दर्शन मेंढी माऊलीचं. चला आता आपण जाऊया. बघा मित्रांनो, आता आपली आता निघण्याची वेळ आली. इथून आपण निघणार आहोत. त्याच्यामुळे मी आता जास्त न हे करता व्हिडिओ लांबवता. हे बघा मित्रांनो, इथे किती छान सजवलंय. मंडप गिंडप. रात्री काहीच नव्हतं मित्रांनो इथे. सकाळी त्यांनी उभं केलं सगळं काही. महाराज, हे मामाचं दुकान. इथे सगळं मिळतात. मामाचं टी शर्ट, ताईत, धागा, दोरा सगळं मिळते. हे आमचे वस्ताद. वस्ताद इकडे पहा. हा काय नाव? बघा मित्रांनो, इथून जाव नाही वाटून राहिलं. असं इतकं छान आहे, पण काय करता, जावं लागतं आपल्याला. चला आता. हे बघा आमच्या वस्तादनं हे मामाचा ट्रॅक्टर किती छान सजवला बघा. आहे ना, मामाचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो. हा छान सजवला बघा. इकडे आहे. हे वा, हा ट्रॅक्टर आहे. किती छान सजवला बघा मित्रांनो.
रात्री सजवले सगळे, स्वच्छ धुतले आणि मस्त हे केले, सजवले छान. मित्रांनो, आता मी आपला विलाग खूप मोठा होत आहे, त्याच्यामुळे मी इथेच तुमची रजा घेतो. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बोला बोला बाळूमामा, जय बाळूमामा. मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. जय बाळूमामा.